अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वामी स्वागत आहे। बरेच जणांचे प्रश्न येतात, केंद्रात येतात, ताई एवढ्या सेवा केल्या तरी स्वामी महाराजांच्याकडून आम्हाला म्हणजे अपेक्षा असतात, म्हणजे सांगण्याचा हेतू तुम्हाला सांगते बघा, आमच्या इच्छा पुऱ्या नाही झाल्या किंवा आमचे संकट दूर नाही झाले, उलट वाढत चालले। कदाचित तुमची परीक्षा असेल, कदाचित प्रत्येक गोष्टीला मी पण काही स्वामी नाही, पण आधार एक भक्कम असतो स्वामींचा। आपण स्वामींच्यावर अविश्वास कधी दाखवायचा नाही। पहिली गोष्ट तुम्हाला सांगते, दुर्दैवानं काही गोष्टी आपण मागच्या कर्म घेऊन येत असतो आणि ते कर्म फिटल्याशिवाय आपल्याला काही गोष्टींचा भाग मिळत नाही। मात्र या केलेल्या सेवा ही वाया जात नाहीत, म्हणून कुठं सेवा थांबवायच्या नाहीयेत। त्या कर्माने आपण आपला वाईट कर्माचा बोजा पुण्याकडे कसा नेता येईल या सेवेकडूनच जायचं असते। म्हणून जितक्या सेवा करता येईल तितक्या सेवा करा आणि वाईट कर्माचा बोजा नष्ट करून टाका। आता येणारा 20 एप्रिल ते 26 एप्रिल पुण्यतिथीच्या काळात साप्ताहिक पारायण आहे गुरुचरित्राचं। एका पारायणाचा लाभ घेण्यापेक्षा सामूहिक पारायणाचा लाभ खूप खूप पटीने म्हणजे 100 पटीने फलश्रुती मिळते। ह्यात नुसतं पारायण करून चालणार नाही, तुम्हाला केंद्राची सेवा केली पाहिजे। म्हणजे काय, केंद्राची साफसफाई, टॉयलेटची साफसफाई, चपला स्टँड पुसणे, केंद्रातली साफसफाई, केंद्रातली लादी पुसणे, बसकर टाकणे, प्रत्येक गोष्टीत सहभाग घेणे, सेवेकऱ्यांना चहा पाण्याचं नियोजन करणे, अदरवाईज तुम्ही एकाने वेळेस सेवेकऱ्यांना दूध प्यायला देणे, चहा देणे, ही एक जबाबदारी म्हणून पार पाडा। तुमची जबाबदारी स्वामी समर्थ घेतात। केंद्रातील प्रत्येकाची जबाबदारी जो कोणी घेईल त्याची जबाबदारी स्वामी समर्थ पार पडतात। आता आपला व्हिडिओ कशासाठी आहे तर गुरुचरित्र पारायण सामुदायिक 20 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत होणारे पारायणाची नियमावली कशी करायची, कोणत्या स्वरूपात करायची, पारायणाचा लाभ काय आहे, किती आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। तर व्हिडिओमध्ये आधी कुठं तर आजचा व्हिडिओ असणार आहे सामुदायिक पारायणाचा लाभ काय, सामुदायिक पारायण कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे, कधी संपणार आहे आणि आपण ह्या पारायणाला का बसावं, केंद्रात जाऊन तुम्ही नाव नोंदणी करून कधी करावं। तर आतापासून तुमच्या जवळच्या नजदीकच्या केंद्रात जाऊन नाव नोंदणी करा की तुम्ही पारायणाला बसता आहात। सेवेकऱ्यांना मेन सेवेकऱ्यांना जबाबदारी पार पाडावी लागते की बाबा 400 लोक बसणार आहेत, 1000 लोक बसणार आहेत, ह्या लोकांची जबाबदारी पार पाडायची असते। म्हणून आपण नाव नोंदणीकरण करून घ्यायचं असते। आणि पारायणात तुमच्या काही अडचणी येणार असल्या तर तुम्ही आताच लक्षात ठेवशील की माझा लेडीजांचा काहीतरी मासिक धर्माचा प्रॉब्लेम असतो, तसंच पुरुषांचा नोकरीचा, सुट्टीचा वगैरे वगैरे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, हे तुम्ही आतापासून निवेदन करू शकता। पण पारायण टाळू नका। स्वामी सेवेकरी बंधू भगिनींनो, पारायणाचा लाभ खूप मिळतो आणि पारायणातूनच आपल्याला बरेच संकट बाहेर टाळता येतात, बाहेर मार्ग काढता येतो। तर पहा, आपण पारायणाला 26 तारखेपासून बसणार आहोत। तर नियमावली आदल्या दिवसापासून करायची आणि त्याच्या 3 दिवस अगोदर मांसाहार खाणाऱ्या लोकांसाठी आहे। मांसाहार खात नाही त्याचा प्रश्नच नाहीये, 3 दिवस अगोदर खायचं नाही आणि पारायण समाप्तीनंतर 1.25 महिना पाळायचं। पारायण संपल्यानंतर 1.25 महिना जो कोणी खात नाही त्याला गुरुचरित्राचाच फलश्रुती मिळती। तुम्ही लोक काय करता, गुरुचरित्र झाल्यानंतर 2-3 दिवसांनी घरी आणून खाता। खाण्याबद्दल बंधन नाहीये, परंतु काही गोष्टीला नियमावली आहे। तुम्ही इतकं कडक पारायण पाळता म्हणजे लगेच त्याची सुटणुका मिळते का? नाही, तुम्हाला 1.25 महिना हे नियमावलीनुसार राहावंच लागणार आहे। गुरुचरित्र वाचल्यानंतर 1.25 महिना खाता येत नाही, वशाट आणि आधी 3 दिवस खायचं नाही। बघा हे नियमावली। दुसरी गोष्ट, पहिल्या गुरुचरित्र पारायणाला बसायच्या आदल्या दिवशी 4 श्वान म्हणजे 4 कुत्री आणि 1 गाईला तुम्ही काय नैवेद्य कराल तो दाखवायचा, त्यांची पंचोपचार पूजा करायची। दुसऱ्या दिवसापासून सकाळी पहाटे लवकर उठायचं, हातरुण वगैरे धुवून आतापासूनच ठेवा। मासिक धर्माचं बघा तुमचं काही प्रॉब्लेम आहे का, विटाला अचानक तर आपल्या जागा कोणाला बसता येईल का ह्याची पण जबाबदारी करायची। सुतक काय तुम्हाला आम्हाला सांगून येत नाही, फक्त आपल्या ऑप्शनल एक म्हणून ठेवायचं। आपलं नातलग किंवा बहीण वगैरे कोण असेल तर सांगायचं की असा जर काही प्रॉब्लेम झाला तर तू त्या माझ्या ग्रंथाच्या ठिकाणी वाचनाला बसायचं। हे सुद्धा आपणच तरतूद करायची। केंद्रात सगळी जबाबदारी तुम्ही द्यायला लागल तर केंद्रातील लोकांनी काय करायचं सांगा। आयत्या वेळेला मागच्या वेळेस सुद्धा खूप त्रास झाला की असंच बऱ्याच लोकांच्या घरी सुताक वगैरे यायला लागलं, किती लोकांना जबरदस्तीने पारायणाला बसवलं। म्हणजे ते सुद्धा जॉबला जाणार असतात किंवा सेवा करायला येतात, त्यांच्या त्या सेवा खंडित पडून दुसरं ही करायला लागतं। म्हणून ही तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडायची। केंद्रात बसायच्या अगोदर ऑप्शनल करून ठेवायचा की आपल्याला मासिक धर्म आला, सुतक आलं तर आपल्या ग्रंथाच्या ठिकाणी दुसरं कोण बसेल याची सुद्धा तरतूद करून घ्यायची। खाण्यापिण्याची नियमावली काय, भाकरी चालत नाही, भात चालत नाही, कांदा लसूण खोबरं वर्ज्य आहेत, लाल तिखटाचं हिरव्या भाज्या चालतात, चपाती चालते, दूध चालते, पर अन्न वर्ज्य, पर पाणी वर्ज्य, कुठल्याही गावाला जायचं नाही,
दुखवटा वगैरे विधी असतात, तुमच्या लक्षात आलं असेल, तिकडे तर बिलकुल जायचं नाही, स्मशानात जायचं नाही, पारायण संपेपर्यंत लोकरीचं काही घालायचं नाही, महिलांनो काळं वस्त्र घालायचं नाही कसलंच, डोक्यात सुद्धा काळे क्लिप काळं बो हे सुद्धा चालणार नाही, काय टिकली कानातलं काळं हे सुद्धा चालणार नाही, मुली असू द्या अदरवाईज महिला असू द्या, बांगड्या हिरव्या लाल पिवळ्या तिन्ही कलरच्या बांगड्या त्याही 6 तरी हातात असाव्या, पारायणाला बसताना पूर्ण नियमावलीनं जर बसेल त्याला संपूर्ण फलश्रुती मिळेल, मग आपण पारायणाचं समाधान आपल्यालाही मिळतं। आणि केंद्रात बसल्यानंतर बघा तुम्ही अदरवाईज तुम्ही जवळ नजदीकच्या आसपासच्या महिला असाल तर असं ठरवा की सोमवारी पांढरी वस्त्र नेसूया, मंगळवारी आपण तांबडं वस्त्र नेसूया, बुधवारी आपण गुलाबी कलर नेसूया, गुरुवारी पिवळा नेसूया, शुक्रवारी हिरवा नेसूया, ह्या टाईपचं जर तुम्ही एकसारखं केलं तर दिसायला पण खूप छान दिसतं, केंद्रात सुद्धा खूप छान वाटतं, सेवेकऱ्यांच्याकडून एखादं आपलं केंद्र किती छान आहे म्हणजे। आता तुम्ही म्हणाल की काय फॅशन शो आहे का? बिलकुल नाही, कुठेतरी देवाच्या दारात सुद्धा आपण हे करू शकतो। नवरात्रीला नाही का आपण 9 रंगाच्या 9 साड्या नसतो का नसतो? फॅशन शो आहे म्हणून नसतो का? नाही, देवीचं काहीतरी आपण मानत असतो। अशाच पद्धतीने केंद्रात सुद्धा खूप आपल्या पद्धतीने आपण साजरा करू शकतो। तर सामुदायिक पारायणाचा लाभ खूप लाभदायक असतो, 100 पटीने आपल्याला फलश्रुती मिळते। जी नियमावली ती नियमावली पाळा, कुठेही परान्न खाऊ नका, मांसाहार खाणाऱ्यांनो आपलं अध्यायातल्यानंतर 1.25 महिनाही तुम्हाला पाळावं लागणार आहे, हा विचारपूर्वक करूनच केंद्रात पारायणाला बसा। दुसरी गोष्ट म्हणजे वाईट वंगा कुणाला बोलू नका, शिवीगाळ करायची नाही। केंद्रात पारायणाला बसतो किंवा घरात गुरुचरित्र ओपन करतो तेव्हापासून निदान 7 दिवस तरी तोंडाला ताळा द्या की वाईट कुणाचं काही बोलायचं नाही, कुणाला वाईट वंगा बोलायचं नाही, घाण शब्द काढायचे नाही, तोंडातून चिडचिडपणा करायचा नाही, खोटे बिलकुल बोलायचं नाही। जितका तुम्हाला कुणाला मदत करता येईल तेवढी मदत करा, ह्यात तुमची परीक्षा असते। स्वामी समर्थ महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची परीक्षा घेतील सांगू शकत नाही। प्रत्येक गोष्टीतून तुम्ही सहकार्य द्यायचा प्रयत्न करा, तुम्हाला जितका वेळ केंद्र देता येईल तितका वेळ काढा। चंडी यागला बसा, भैरव यागला बसा, गणेश यागला बसा, रुद्र यागला बसा, हे याग म्हणजे आपल्यासाठीच असतं आणि प्रचंड प्रश्न सोडवणारे याग असतात। दुसरी गोष्ट दुर्गा सप्तशती या पठण असतं ते पठण पूर्णपणे करा। त्याच्यानंतर चंडी याग असतं, त्या चंडी यागला बसा, अंगावर काटायला लागले बघा, म्हणजे सांगण्याचं हेतू एवढंच असतो की प्रचंड सेवा स्वामींच्या उपस्थितीत दत्त महाराजांच्या उपस्थित होत्या आणि आपल्याला अधिकार मिळालाय गुरुचरित्र पारायण वाचण्याचा, त्याचा लाभही तितकाच मिळतो। प्रचंड महिला प्रतिसाद देतात, तशाच प्रत्येक केंद्रात बसा आणि जितक्यांना बसता येईल तितक्यांनी बसा, सेवा करा, नियमावली पाळून सेवा करा, सेवेकरी व्हा, तुमचे प्रश्न नक्कीच सुटणार आहेत। कारण गुरुचरित्र पारायणाला हिराच बसतो, हिराच निवडतात स्वामी, ज्याचं त्याचं भोग संपत आलेलं असतं त्यालाच बसायला मिळतं, इतकंही मला सांगायचं आहे। मला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा, शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील। आणि स्वामी सेवेकरी लाभ घ्या, घरोघरी व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला बसता येईल। त्याची नियमावली जी काही थोडीच माहित असते, प्रत्येकाला नियमावली माहित नसते, नियमावलीनुसार पारायण कराल तर तुमची फलश्रुती खूप छान पद्धतीने मिळून जाते। जेवढे आपण कडक पद्धतीने गुरुचरित्र पारायण करतो तितकाच लाभ आपल्याला मिळतो, कारण स्वामी समर्थ महाराज स्वतः परीक्षा घ्यायला येतात, त्या परीक्षेत पास व्हायचं आपलं कर्तव्य असतंय, आपला अडकलेला असतो। आपण तुम्ही कुठलीही इच्छा मागा, संकल्प पहिला करत असतो, त्या संकल्प बघा तुमची इच्छा पूर्ण होते की नाही, कारण हजारो पटीने आपल्याला याची फलश्रुती मिळून जाते। म्हणून तितक्याच सहभागीने, तितक्याच आनंदाने, तितक्याच गोष्टीने तुम्ही सहभागी व्हा, पारायण सफल करा आणि पारायणाला बसायचं आतापासूनच तयारीला लागा। हातधुण वगैरे स्वच्छ करायची, हो सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, सोपावर बसायचं नाही, गादीवर बसायचं नाही, गादीवर झोपायचं नाही। आपण सामान्य भिक्षुक असतो 7 दिवस, म्हणून आपण जमिनीवर झोपायचं, स्वच्छ हातधुण धुवून वगैरे, कुठेही कुणाचंही परान्न खायचं नाही, या गोष्टी सांगितलेल्या आहेत अगोदर, आताही सांगते, सगळ्या नियमावली करू। चप्पल पाळता येईल तेवढी पाळा, मी तर चप्पल घालत नाही, उन्हाळा असू दे थंडीचा महिना असू दे, 7 दिवस पूर्णपणे अखंड पारायणाला पूर्ण चप्पल पाळते। मला कुठेही जाता आलं तरी स्वतःचं पाणी जवळ असतं, खडी साखर जवळ असती, जेणेकरून चक्कर येऊ नये, खाऊन पाणी पोटभर पोचतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्ह धुणं कुणाचं काढायचं नाही, वाईट वंगा कुणाला बोलायचं नाही, आपल्याला फलश्रुती निश्चित मिळून जाते। झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते। तुम्हालाही स्वामी सद्बुद्धी देव, या पारण्याच्या नियमावलीनुसार पारण्याला बसायला तुम्ही पटकन उत्साहित हो, जितकी मी माझी उत्साहपणा आहे तितका तुम्हालाही उत्साह हो, अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की